हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट वीक मी व्हिडिओ अपलोड करायला पोचले नाही कारण माझी तब्येत खूप घाण होती, त्यामुळे मी काही शूट पण करायला पोचले नाही. आय एम रिकवरिंग, खूपशी रिकवर झालेली आहे, बट स्टील माझ्या आवाजावरून मला कळलं असेल की मला भरपूर सर्दी, खूप काय काय असो. इट्स इन द पास्ट. सो शाळा सुरू व्हायच्या आहेत. मी टीचर आहे असल्या कारणाने मला शाळेची क्रेज अजूनही आहे. मुलांना जशी नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन वर्ष यासाठी त्यांना जो आनंद झालेला असतो की आपल्याला नवीन बॅग पाहिजे, नवीन पाऊच पाहिजे, नवीन बुक्स पाहिजेत, नवीन छत्री पाहिजे, मग नवीन पेनं पाहिजे, असं सगळं जे असतं ते माझ्यात अजूनही आहे. सॉरी, नवीन वर्ष सुरू व्हायचं आहे त्यामुळे मी पण जाऊन नवीन बॅग, नवीन छत्री, नवीन कपडे. मुलांना तरी युनिफॉर्म तोच असतो, पण आम्हाला टीचर्सना नवीन काहीतरी घालता येतं. सो मी ह्या सगळ्या गोष्टी नवीन घेऊन आलेली आहे. खूप जास्त काही आणलेलं नाही आहे, पण आय एम लाईक रेडी फॉर स्कूल. आय नो इट साऊंड्स व्हेरी आय डोंट नो वॉट, बट स्टील. सो माझं मी एक बजेट ठेवलेलं, ते होतं जवळजवळ 3,000 पर्यंत, कारण आजकाल भाव खूप वाढल्या कारणाने सो त्याच्यात मी फक्त बॅग वगैरे अशा गोष्टी नाही आणलेल्या, पण बारीक सारीक पण गोष्टी आणलेल्या आहेत. जसं की मला थोडं स्किन केअर थोडंसं न्यू आणायचं होतं. आय डोंट नो इफ आय केप्ट इट. येस, स्किन केअर मला थोडं न्यू आणायचं होतं. आय हॅड टू रिस्टॉक ऑन सम फेवरेट थिंग्स ऑल्सो. सो विल स्टार्ट विथ बेसिक्स. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे आय वेंट टू ट्रेंड्स ही माझी गो टू प्लेस आहे फॉर शॉपिंग. मॅक्समध्ये मी जाते, पण माझी ट्रेंड्स ही खूप पूर्वीपासूनची आहे. सो आय गॉट दिस नाईस कुर्ता फॉर माय सेल्फ. इट्स अ वी नेक कुर्ता. आय विल पुट द व्हिडिओ. कसं आहे, व्हिडिओ किंवा फोटो काहीतरी प्लग इन करेन. तर मला हा खूप आवडला आहे. त्याचं मटेरियल खूप जास्त चांगलं आहे, म्हणजे अंगाला असं गरमी होणार नाही, चरचरणार नाही. इट्स कॉटन, सो इट इज नाईस. का कितीला पडलं मला? इट इज 449. मी सगळे टॅग्स मला जर ऑनलाईन मिळाले तर आय विल पुट ऑफ दिस. देन सेम पॅटर्नमधला, फक्त कलर मी वेगळा घेतलेला आहे, तो म्हणजे हा येलो कलर. माझ्या तोंडावरचा ग्लो एकदम वाढला. सी यू सर. सो इट इज व्हेरी टू प्रिटी. त्यापेक्षा हा येल्लो खूप जास्त चांगला दिसला. नेक्स्ट आय हॅव दीज क्यूट स्लीपर्स. येस, मला खूप आवडतात ही अशी. आणि एकतर मी हाईट लहान असल्या कारणाने आणि पाय पण माझे एवढेच असल्या कारणाने अशी क्यूट चपलं माझ्यावर छान दिसतात. ही मला 300ला पडली. चांगली आहे, एक वर्ष दीड वर्ष तरी मस्त चांगली. नेक्स्ट आय हॅव आर टू मेनी असेन्शियल्स. पावसाच्या दिवसांमध्ये या गोष्टी खूप एसेन्शियल आहेत. माझ्या सगळ्या छत्र्या तुटून फुटून मोडून गेलेल्या आहेत, त्यामुळे मी नवीन रिस्टॉक केल्या आणि म्हणून मी 2 आणल्या. कारण ज्या आहेत त्या मी माणसं घरात 3, तर प्रत्येकाला एक तरी हवी. सो ह्या दोन्ही मला पडल्या अराउंड 200 रुपीज. सो दिस इज 200 ऑल्सो अँड दिस इज ऑल्सो 200. नेक्स्ट अप आय हॅव 2 ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत. त्यातला हा आहे सिटाफिलचा. तुम्हाला हा ब्रँड माहिती असेल आणि मी खूप वर्षांपासून हा ट्राय करणार म्हणून आहे, कारण माझी स्किन मी वेगवेगळे ट्राय करत असते, फेस वॉशेस अँड ऑल. सो ती ब्रेकआउट होत राहते, पण तितकी नाही. रिसेंटली आय हॅव बीन यूजिंग दिस हिमालया का लेमन फेस वॉश. आय विल पुट इट हिअर. इट इज रिअली गुड फॉर माय स्किन. मला त्याने ब्रेकआउट्स माझे खूप कमी झाले. माझी ऑइली स्किन होते, ड्राय स्किन होते, माझी मिक्स कॉम्बिनेशन स्किन आहे. सो डिपेंड्स, मूडप्रमाणे ते आपलं बदलत राहते. सो पण मला तो खूप छान पडला आहे. दिस इज सिटाफिल का जेंटल स्किन क्लेन्झर आणि त्याला काहीच स्मेल नाही, काहीच नाही. मी काल यूज करून पण बघितला तो. त्याला स्मेल वगैरे काहीच नाही. इट इज व्हेरी जेंटल. यू हॅव टू टेक अ लिटल ड्रॉप. सगळं दिलेलं आहे. हायड्रेटिंग ग्लिसरीन, एसेन्शियल्स, विटॅमिन B3 अँड प्रो व्हायटॅमिन B5. सो इट हायड्रेट्स ॲज इट क्लेन्झेस अँड सूट्स. आय वॉन्ट टू सी. खूप जणांकडून मी याचे
खूप चांगले रिव्ह्यूज ऐकले. सो आय वॉन्ट टू सी. हे मला पडलं की तिला माहिती आहे 199ला पडलं. ॲक्च्युली इट इज व्हेरी कॉस्टली. दिस बॉटल, ही बॉटल त्यांची जी नॉर्मल रेंजला आहे ती जवळजवळ आय गेस 300-349, मोठीवाली गेली तर 500-600ला पडते. पण आय गेस दिस वॉज ऑन सम सेल कॉस्ट. सो दिस कॉस्टेड मी 199 rupees. I want to see. I will give you this review someday. And then I have my kajal. This I love this, and Lakme का also I used to love. But Lakme खूप लवकर स्मज होऊन जातं किंवा घाम आला असेल किंवा पाणी लागलं असेल तर ते सगळीकडे इथे वरती, इफ यू आर युझिंग एज एन आयलायनर ऑल्सो, इट विल कीप इट्स मार्क्स हिअर इन दी. सो आय लव दिस वन. So recently I have started using this and it is nice. It is not smudge proof. It is not smudging, it's smudge proof. Next up we have two things which I really wanted. One is this pouch. So I went to DIY as you can see आणि मला हा त्यांचा पाऊच मिळाला. मला हा 120ला पडला. आय गेस काहीतरी त्यांचा प्राईजवर सध्या बॅक टू स्कूल म्हणून त्यांची एक नवीन सीझन सुरू झाला आहे. सो ते पण कमी प्राइजेसमध्ये आहे. सो यू शुड गेट. दिस वॉज येस 120. ओके. सो मी एक गोष्ट विसरलेले, सो ती मी घेऊन आले. मी आता विचार करते की मी अजून काहीतरी गोष्ट आणलेली. सो हिअर इट इज अ लंच बॉक्स. येस, इट इज ऑल्सो फ्रॉम DIY. त्याची कॉस्ट आहे 266, पण मला तो पडला आहे 170ला. सो त्यांचं सेल चालू आहे. मी तुम्हाला सांगते ना, त्यांचे असे नेहमी इफ यू गो टू DIY नो यू विल ऑलवेज फाइंड लो प्राइसेस. त्यांचे प्राइसेस असतात एक आणि त्याच्या कमीच तुम्हाला नेहमी प्राइसेस भेटतात. सो हे मी आणलं, हे एक मी आणलं. हां. अँड देन फ्रॉम DIY आय गॉट दिस नाईस बुक. खूप छान प्रीमियम लिहिचं. आणि मला ना, मी काहीच करत नसले, म्हणजे मला काहीच लिहायचं नसेल, काहीच करायचं नसेल, पण मला बुक्स होल्ड करायला आवडतात. तर बरं दिसलं मी घेऊन येते, बरं दिसलं मी घेऊन येते. सो इट इज नाईस. 200 पेजेस बुक, कारण मला सगळे डिटेल्स वगैरे काय काय लिहायला लागणार. दिस कॉस्ट मी 80 rupees. So it is nice. And the last thing which I was very excited for, कारण मी अनेक वर्ष झाली मी असं स्कूल बॅग जाऊन आणलेलं नाही. मी जे बॅग वापरते सध्या ते मी जेव्हा माझा लॅपटॉप घेतलेला त्याच्याबरोबर मला आलेलं तेच बॅग मी वापरते. ते आता रद्दड झालेलं आहे आणि आय वॉन्टेड अ न्यू बॅग, न्यू स्कूल, न्यू इयर, न्यू बॅग. सो येस, आय गॉट दिस बॅग. आणि इट इज व्हेरी 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 स्कूली, व्हेरी लहान मुलांचं आहे. बट मेरे को चाहिए था यार, ये बहुत प्रिटी है और उसको ना बहुत सारे ऐसे खण खूप आहेत त्याला. मला असे खण असलेले बॅग खूप आवडतात. सो दिस इज वन. देन यू हॅव, माझ्यापेक्षा जरा मोठं आहे तिथे, पण स्टिल दिस वन यू हॅव. देन हिअर ऑल्सो यू हॅव वन मोर. देन here you have a big one for your book, for my books. And this here I have a laptop holder, plus त्याला दोन साईडला बॉटल्स पण होल्ड करायला. दिस कॉस्ट मी 800 rupees. सो टोटल माझा कॉस्ट किती झाला ते. ओके. सो या सगळ्याची कॉस्ट 3162 झालेली आहे. दिस इज द ऑल कॉस्टिंग. सो आय नो 162 rupees मी जरा वरती गेली. त्याचा प्रॉब्लेम असा आहे कारण मला बार्गेनिंग करता नाही येत. हे त्याने मला 1000चं सांगितलं, मी त्याला सांगितलं 800 रुपये. 800 रुपयात दे. माझे बाबा मला येऊन सांगतात तू 600ला मागायला होता. मला जर खरंच सांगते बार्गेनिंग आलं ना, मी खूप पैसे सेव्ह करू शकणार, पण मला नाही येत बार्गेनिंग करता. मला असं वाटतं की कशाला त्यांच्याकडे उगाच घासाघीस करत बसायची. गप पण पैसे द्या आणि गप पण घेऊन घ्या. सो असं सगळं झालं. त्यामुळे माझे 162 rupees मी एक्स्ट्रा झाले. अजून माझे कमी झाले असते. मी याला कमी करायला हवं होतं. प्लस मी याला अजून 300 सांगितलं तर मी त्याला 250मध्ये करायला हवे होते. 200च्या छत्र्या इज फाईन. त्याने ऑलरेडी ते 250चं होते तर 200ला दिल्या. या कपड्यामध्ये पण मी काहीच कमी करू शकत नाही कारण इट्स अ ब्रँड. सो आय कांट डू एनीथिंग विथ इट. इवन DIY आय कांट गो अँड टेल देम नहीं भैया इतना नहीं चलेगा, कम करो. I can't do that. So
this is all. I'm ready for school now. I hope you all are also ready, those who stay in Goa, all my students who will be watching this vlog. So all my students, everybody are ready for the new year. Let's start this new year with a new enthusiasm, new ideas and new energy. See you. Bye bye.